गटाच्या वतीने भुजबळांना पालकमंत्री करा असं बॅनर लावण्यात आलेलं आहे. शहराध्यक्ष जयद अंबादास खेडे त्यांनी ते बॅनर लावलेले आहेत. मुख्यमंत्र्यांना आवाहन केलंय की नाशिकचे पालकमंत्री पद भुजबळांना. भुजबळ साहेब सिनियर आहेत, ज्येष्ठ आहेत, निश्चित त्यांच्या भावना मी समजू शकतो त्यांच्या लोकांच्या. आणि मग या संदर्भामध्ये मला वाटतं सर्व अधिकार माननीय मुख्यमंत्री मोदयांना आहे, ते या बाबतीवर निर्णय घेतील. नाराज असल्याचं पाहायला मिळते पालकमंत्री पदावर. पालकमंत्री पद मिळणार निश्चित असं भरत गोगावले म्हणतायत स्वतः. मला वाटतं ज्यावेळेला MLCचा निर्णय झाला त्यावेळेला मला वाटतं काही बोलणं झालेलं असं माझ्या कानावर आहे. आता मला माहित नाही रायगडचा विषय काय झाला आहे काय नाही, पण मला असं वाटतं लवकरच हा तिढा सुटेल. मला असं वाटतं की लवकरच रायगडचा तिढा सुटेल. विचार केला तर छगन भुजबळ नाशिकच्या बैठकीमध्ये नाही, माझे भुजबळ साहेबांचे अतिशय चांगले संबंध आहे. आम्ही पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेला सुद्धा मी अगदी हात धरून त्यांना ट्रेनमध्ये बसून त्याला वरती घेऊन गेलो. आम्ही हार घातला तिथे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला. आणि नंतर तिथे आल्यावर सुद्धा आता स्टेजवर बोलायचं काय, आम्ही बोललो जे बोलायचं तेवढं आम्ही बोललो. पण सतत तुम्हाला बोलतच राहा, थांबू नका, समोर लोक बसलेले आहेत असंही करता येत नाही. माझ्यामध्ये त्याच्यामध्ये कुठेही दुरावा नाही आहे, कुठेही मतभेद नाही. माझ्या आणि भुजबळ साहेबांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. केला तर जळगावमध्ये मामांनी 100 कोटी दिले, गुलाबभाऊंनी DPTC 200 कोटी दिले. मात्र यावर्षी जे निवासी घर असतील किंवा मार्केट असतील त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. महापालिका कुठे फंड जनरेट करत नाही असं नगरसेवकांचंच म्हणणं आहे. असं कुठेही नेता एवढा पावसाळा जेवढा झाला की मला वाटतं अंमळनेर पावला तर म्हणतात 75-80 वर्षात असा पाऊस झाला नाही, एवढा पाऊस झाला. इतके नदी नाल्यांना पाऊस भरून आलं की सगळं मार्केट कमिटीमध्ये सुद्धा भिंतीतून पाणी यात घुसलं. आपण पालघर बघा, रायगड बघा, पुण्याला कसाचा ढीग असा गेला की त्याच्यामध्ये 10 लोक मृत्युमुखी पडलेत, इमारती पडतात. मला वाटतं हे नैसर्गिक कोप आहे. एवढा पाऊस झाल्यावर नुकसान होणं ग्राह्य आहे. दरवर्षी कुठे ना कुठे ढगफुटी होते. आता गुजरातमध्ये आपण गेला, आसाममध्ये गेला तर आपण बघा कधी 100 वर्षात नसेल एवढा पाऊस आणि एवढं पाणी शहरांमध्ये 15-15 फूट 12-12 फूट पाणी सगळ्या दूरच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे आपण किती पैसे टाकले काही केलं तर सगळे थांबून जाईल किंवा पाऊस पडणार नाही, ढगफुटी होणार नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. हा त्याचे म्हणजे अतिशय इतका अवकाळी पाऊस म्हणणार नाही मी याला, हा मान्सूनचाच पाऊस आहे. पण या ठिकाणी इतका मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे की त्याला सगळ्या यंत्रणा अपुऱ्या पडलेल्या आहेत. पालघरला मी स्वतः होतो, रायगडला मी स्वतः होतो, पुण्याला होतो, नाशिकला होतो, मुंबईला होतो. सगळ्या दूरच पाणी शहरामध्ये पाणी गेलेलं आहे. पालकमंत्री पद मिळत असेल आणि खड्डे दूर होणार असतील तर चालेल. मात्र त्यांनी तुमचा जो उल्लेख आहे बहुत संपतराय म्हणून केलेला आहे. त्यांना सगळी मुभा आहे. त्यांना काय, त्याला कोण थांबवू शकतं, त्याला कोण थांबवू शकतं. आता मला त्याच्यावर फार काही जास्त बोलायचं नाही, का त्याच्यासारखं मी बोलू शकत नाही, नजर बंधन आहेत. मला वाटतं त्यांना सगळी ती मुभा आहे बोलायची. ते वाटेल ते पंतप्रधानाबद्दल काय बोलतात, मी सांगितलं मागच्या वेळेला ते चीफ जस्टिस बद्दल बोलतात, निवडणूक आयोगाबद्दल बोलतात, आपल्या अमित भाईंबद्दल बोलतात, ते शिंदे साहेब बोलतात, देवेंद्रजी बद्दल बोलतात. त्यांच्याकडे जिभेला आड आहे. त्यांना काय, त्यांना काय आघाड्याला पिछाड आहे, कुठे लोकांमध्ये निवडून यायचं नाहीये, बरोबर आहे. त्यांना आता ते मागच्या दारांनी आम्ही मागच्या वेळेला टाकलं म्हणून ते खासदार झाले. एखाद्या मतदारसंघात निवडून या, एखाद्या मतदारसंघात फॉर्म भरा. त्यांना काही लोकांशी घेणं देणं नाहीये. ते काय बोलतात काय नाही त्याच्या जिभेला हाड नाहीये. त्यामुळे त्यांना काय चंपतराय म्हणू द्या किंवा अजून कोणता राय म्हणू द्या. गृहमंत्री पंतप्रधान हरवले असं पण बोलले गृहमंत्री. अरे जाऊ त्यांच्यावर काही देशाचे पंतप्रधान होणार आहे. त्यांच्या मत असू शकतं, त्याला काय प्रत्येकाचं मत असू शकतं. आता हे मला सांगा, तुम्ही वारंवार तुमचे राऊत साहेब म्हणतात की उद्धवजींसारखं नेतृत्व देशाला मिळालं तर फारच भाग्य होईल देशाचं. आता किती मोठा जोक आहे तुम्हाला, तुम्ही सांगा बरं. देवेंद्रजीमध्ये तसं काय कमी आहे? काय सर्व गुण संपन्न देवेंद्रजी आमचे. पण त्यांच्या काकांनी म्हटलं त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. तुम्ही सुद्धा मिळाली पाहिजे, महाराष्ट्राला संधी मिळाली पाहिजे. काय म्हणून पंतप्रधानाची मिळाली पाहिजे. काय त्याला काय वाईट काय त्याच्यामध्ये? आमचा मराठी माणूस, आमच्या राज्यातला माणूस या ठिकाणी पंतप्रधान झाला तर वाईट काय? पुढे भविष्यामध्ये अजून भरपूर वेळ आहे. वय कमी आहे.
गुलाबभाऊ सांगतील गुलाबभाऊ सांगतील कोणाचा मुख्यमंत्री कधी कोरोनाच्या काळामध्ये घराची पायरी नाही ओलांडली नाही, एका माणसाला मदत केली नाही, मंत्रालयात आले नाहीत. आता त्यांना देशाचं पंतप्रधान केलं तर देशाचं काय होईल हे आता तुम्ही बघा, तुम्ही ठरवा. आपल्या पसंतीचा व्यक्ती कोण वाटतं महाराष्ट्रातलं? पंतप्रधान म्हणून आपल्या तो पसंत सगळा निर्णय तो वरिष्ठांचा आहे, आमच्या वरिष्ठ पातळीवरचा आहे. दिल्लीला सगळे आमचे हायकमांड बसले ते तो निर्णय करतात. इथे बसून पंतप्रधानांची चर्चा आपण करणं म्हणजे फारच बालिश होईल. तर माझ्या